पंजाबी गाणं आम्हाला आवडत नाही भावा, आम्हाला आवडते तर भोजपुरी गाणं. अगदी त्याच मूड मध्ये दिसत होते वैभव सूर्यवंशी आज मॅच मध्ये. आजचा सामना राजस्थान रॉयल्स वर्सेस पंजाब किंग्सच्या मधामध्ये न्यू चंदीगडच्या मैदानामध्ये खेळला जाणार होता. आधीच म्हटलं होतं अर्शदीप सिंगची रील बनेल, नाहीतर वैभव सूर्यवंशी अर्शदीप सिंगची रील बनवेल. अगदी तसाच कार्यक्रम वैभव सूर्यवंशी अर्शदीपचा केला आहे. श्रेयस अय्यरच्या सर्व गुण संपन्न असणाऱ्या टीम मध्ये क्रिकेट एक्सपर्ट असे म्हणायचे की या टीम मध्ये कसली कमी नाही आहे, पण वैभव सूर्यवंशीने असं म्हटलं की बाबू थोडं थांब, मी सांगतो या टीम मध्ये काय कमी आहे. तर धोनीचा हेलिकॉप्टर दिसत होता, तर विराट सारखा अग्रेशन दिसत होता. आणि क्रिकेट एक्सपर्टांनी म्हटलं होतं की जेवढा मोठा गेंदबाज आहे तेवढाच मोठा वैभव सूर्यवंशी त्याला मार मारते आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करते. आज त्यांनी अर्शदीपचा तसाच मार मारून करेक्ट कार्यक्रम केला. आज पंजाबच्या सर्वच बॉलरांना चांगलीच मार पडाली. अर्शदीप असो या लॉकी फर्ग्युसन असो, लॉकी फर्ग्युसन पासून तर मार्को यान्सन असो, आज सर्वांना चांगलीच मार पडाली. आणि एका कठीण पिचवर राजस्थान रॉयल्सनी 222 रन 4 बॉल ठेवून मिळवले. राजस्थान रॉयल्स ती एकमेव टीम बनली जिने पंजाबला मॅच हरवलं आणि पंजाबला या सीझनची पहिली हार दिली. वैभव सूर्यवंशी सर्वात कमी बॉल खेळून 400 रन बनवणारा पहिला खेळाडू बनला. या सीझन मध्येच नाही तर IPLच्या इतिहासामधील सर्वात कमी बॉल मध्ये 400 रन बनवणारा तो एकमेव खेळाडू बनला. चंदीगडच्या मुलानपूर मध्ये हा सामना होता. पंजाबने प्रथम बॅटिंग करून 222 रन बनवले, पण हा लक्ष्य राजस्थाननी 4 बॉल ठेवून मिळवून घेतला. आज पंजाबचा दिवस नसून राजस्थान रॉयल्सचा दिवस होता. कॅप्टन श्रेयस अय्यर सुद्धा आज काही मनासारखी पारी खेळले नाही. ते पण 27 बॉल मध्ये 30 रन बनवून आउट झाले. प्रियांश आर्यन आणि प्रभसिमरन खेळले, पण सामन्यामध्ये ते आज खूप नशीबवान दिसत होते. आणि आज राजस्थानची बॉलिंग खूप भारी दिसत होती. आणि आज राजस्थान कडून रवी बिश्नोई सुद्धा नव्हते खेळत. रवी बिश्नोई बाहेरून बघून असं म्हणत असतील की आजची मॅच खेळवायला पाहिजे होती, कारण की आज स्पिनिंग पिच होती. आणि पंजाब कडून सुद्धा युजवेंद्र चहल खूप फायदेमंद गोलंदाज ठरला. राजस्थान रॉयल्स आज सर्वगुण संपन्न टीम दिसत होती आणि त्यामध्ये सुद्धा त्यांची ओपनर वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल काय खेळले, दोघे पण खूप भारी. कुणाचा पण मन जिंकून घेतील अशी त्यांनी दोघांनी पण बॅटिंग केली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचे कॅप्टन रियान पराग असे वाटत होतं की ते आज खूप मोठी पारी खेळणार, पण ते सुद्धा 29 रन 16 बॉल मध्ये बनवून आउट झाले आणि ते आता पण सुद्धा आपला फॉर्म शोधत आहेत. रियान परागच्या परफॉर्मन्स बघून असं वाटते की रियान परागच्या मनामध्ये असं सुरू असेल की टीम मॅच जिंकत आहे ना, इतकंच खूप आहे. ध्रुव जुरेल लवकर आउट झाले. त्यानंतर राजस्थानच्या पारीला सांभाळण्याची जिम्मेदारी परेरा आणि शुभम दुबेनी घेतली आणि त्यांनी ही जिम्मेदारी खूप चांगल्याने निभावली आणि टीमला 222 रनापर्यंत पोहोचवले. 19 ओव्हर 2 बॉल खेळून त्यांनी हा लक्ष्य प्राप्त केला आणि ते दोघे या मॅच मध्ये नाबाद ठरले आणि राजस्थान ही मॅच 6 विकेटने जिंकली. सामन्यामध्ये एका टाइमला असं वाटत होतं की राजस्थान ही मॅच हारते की काय, तर कारण की राजस्थान विकेट गमवत होती. पण त्यानंतर परेरांनी टीमची कमान सांभाळली आणि गरजेनुसार रन बनवून टीमला जिंकवण्यात खूप मदत केली. आणि परेरांनी या मॅच मध्ये 26 बॉल 52 रन बनवले आणि तो या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच बनला. शुभम दुबे हा मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला होता, पण त्यांनी मॅच मध्ये 12 बॉल 31 रन बनवून एक इम्पॅक्टफुल पारी खेळली आणि राजस्थानला खूप मदत केली. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये श्रेयस अय्यरने सुद्धा शुभम दुबेची खूप तारीफ केली. परेरा आणि शुभम दुबेनी 32 बॉलामध्ये 77 रनाची पार्टनरशिप केली. वैभव सूर्यवंशीच्या आजच्या पारीच्या नंतर वैभव सूर्यवंशीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. आज वैभव सूर्यवंशीने 16 बॉल 43 रन बनवले होते आणि आजची मॅच जिंकून पॉइंट्स टेबल मध्ये राजस्थान रॉयल्स 3ऱ्या क्रमांकाला आहे, तर पंजाब किंग्स सीझनची पहिली हार मिळाल्यानंतर सुद्धा पहिल्या क्रमांकाला आहे. IPL 2026 मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा खेळाडू म्हणजे तो RCBचा भुवनेश्वर कुमार आहे. त्यांनी 8 मॅचांमध्ये 14 विकेट घेतले आणि त्याच्या डोक्यावर पर्पल कॅप आहे.